तुम्ही केमिकलमध्ये जीवाणू टाकतील ते मरून जातील. त्याला योग्य वातावरण, योग्य ओलावा, योग्य मॉइश्चर आणि योग्य त्याचं. गुरुदेव डेरे बोला अनुभवाची आधी केली मग सांगितले. माझ्याकडे सध्या एक ॲपल बोर आहे आणि मी त्याच्यावर बायो फर्टिलायझरचा प्रयोग केला. आधी केले मग सांगितले. जीवाणू खतं, जैविक ऑर्गॅनिक ज्याला म्हणता येईल ते, गोमूत्र, शेण, मुतारी, गूळ, अमुक तमुक जे असेल ते केला. चांगले रिझल्ट मिळाले, रासायनिकपेक्षा चांगले रिझल्ट मिळाले. मग असं वाटलं एवढा प्रचंड खर्च रासायनिक खताचा का करायचा, आणि तो बंद केला आणि फक्त जैविक मी स्वतः तयार करतो. सगळेजण जीवामृत तयार करतात, पण त्या जीवामृतमध्ये जीवामृत काय असते, अनेकाचे अनेक प्रकार आहेत, अनेकाचे अनेक तर आहेत. पण खरं जीवामृतमध्ये काय आहे तर जीवाणूंचं अमृत म्हणजे जीवामृत, म्हणजे जीवाणूला लागणारं खाद्य हे जीवामृत. जीवाणूला लागणारं खाद्य, आपण जीवाणूला लागणारं खाद्य जमिनीत टाकतोय, पण आपल्या जमिनीत ते जीवाणू आहेत का? मग ते कोणते जीवाणू? तर आपल्या पिकाला जमिनीला लागणारे, जमिनीचं आरोग्य सुधारणारे अनेक प्रकारचे जीवाणू आहेत. त्यातल्या काही प्रकारच्याचा आज विचार करू, काही प्रकारचा परवा, 1-2-3 व्हिडिओ होतील. एका व्हिडिओमध्ये हा विषय संपणार नाही. तर आपल्या जमिनीला किंवा आपल्या पिकाला लागतं काय याचा पहिला आपला अभ्यास करूया. NPK मुख्य द्रव्य, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश ही मुख्य द्रव्य लागतात. त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही पूरक द्रव्य लागतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर पूरक, हे थोडंसं कमी प्रमाण पण पूरक. आणि पुढं 8 प्रकारची मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे सूक्ष्मद्रव्य, आणि पुन्हा व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स अनेक लागतात. सूक्ष्मद्रव्य कोणते आहेत? झिंक, फेरस, मॉलिब्डेनम, बोरॉन, मॅंगनीज, कॉपर हे 8 द्रव्ये सूक्ष्म लागतात. पुन्हा याच्यामध्ये प्रोटीन लागतं. आणि हे सगळं जमिनीला मिळताना आपण केमिकलच्या द्वारे देतोय, तर ते जमिनीत पडून राहते. त्या मुळाला मिळालं पाहिजे. हे जमिनीची कंडिशन अशी पाहिजे की ती मिळालं पाहिजे. मग ते कसं दिलं पाहिजे, ते मुळाला कसं मिळालं पाहिजे. मी गाईमध्ये सांगतो बघा नेहमीच, काय खातो ह्याला किंमत नाही, काय पचतं त्याला किंमत नाही. तुम्ही जमिनीत काय टाकता त्याला काहीच किंमत नाही. त्या जमिनीत त्या पिकाला काय मिळते, ते पीक काय उचलतंय त्याला किंमत आहे. तुम्ही जे दिलंय ते पिकानं उचललं मुळ्यावाटं, आणि ते पिकानं उचललं पानावाटं गेलं, त्याचं फोटोसिंथेसिस झालं, त्याचं अन्नत्रय झालं, तरच ते अन्न, ते खत कामाचं असेल. तर तुम्ही टाकलेल्या जमिनीत पडून राहणार. आपल्या जमिनीमध्ये पोटॅश आणि फॉस्फरस नुसतं पडून आहे, मोजलं तर सापडतोय. परंतु बायो फर्टिलायझरच्या द्वारे, जीवाणूच्या द्वारे आपण जर जीवाणू वापरलेच तर ते रिलीज करतात, आणि मग हे सगळे NPK रिलीज करतात, मायक्रो रिलीज करतात. त्याच्यामध्ये प्रोटीनची गरज आहे, कॅल्शियमची गरज आहे, फॉस्फरसची गरज आहे, मॅग्नेशियमची गरज आहे. ह्या सगळ्या अनेक गरजा मिळाल्या पाहिजेत. देणं आणि मिळणं ह्याच्यामधला तफावत आहे. जमीन कडक झालेली आहे, जमिनीचा पोत कडक झालेला आहे, जमीन सुधारलेली नाही, जमिनीमध्ये हवा नाही, जमिनीचा कार्बन रेशो जो म्हणता येईल त्याला, कचरा ज्याला असतो तो कमी झालेला आहे, केमिकल वाढलेलं आहे. आणि त्याचा एकमेव उपाय म्हणजे बायोकेमिकल. आणि हा बायोकेमिकलचा बायो फर्टिलायझर ह्या बायो फर्टिलायझरचा अभ्यास करताना, बायो फर्टिलायझर आपण पिकाला देताना अशी बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक जीवाणू ज्याला आपण म्हणता येईल, हे आपण देणे आणि ते पिकाला मिळणं, आणि ते लहानपणापासून ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जसं पहिलवान तयार होतं तसं ते जीवाणू खतावर पिकं तयार होतात. आणि जमिनीत तयार असेल आणि प्रत्येक दिलेलं पीक, दिलेलं खत, दिलेलं प्रोटीन, दिलेलं NPK तर त्याला मिळत असेल,
ते चांगल्या पद्धतीने मिळत असेल त्याचा माध्यम आहे बायो फर्टिलायझर. मग ते उद्यापासून पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगेन प्रत्येक जीवाणूचं कार्य आणि ते द्यायचं. आणि जीवाणूचं खाद्य दिल्याशिवाय जीवाणू वाढणार नाहीत. तुम्ही केमिकलमध्ये जीवाणू टाकतील ते मरून जातील. त्याला योग्य वातावरण, योग्य ओलावा, योग्य मॉइश्चर आणि योग्य त्याचं खाद्य, त्याला लागणारं प्रोटीन, त्याला लागणारं फॉस्फरस, जे काय तुम्हाला आपल्या जमिनीमध्ये मोकळं करायचं आहे ते लागणारं सगळ्या वस्तू आपण वापराव्या. आणि बायो फर्टिलायझर जैविक खताकडे आपण वळलं पाहिजे. रासायनिक खतं कमी केली पाहिजे. जसं केमिकल गोळीपेंड कमी करून आपण कसं नैसर्गिक खाद्याकडे वळलो तोच प्रकार जमिनीमध्ये आपल्याला करायचा आहे. आणि आपली स्थिती सुधारायची आहे, आपला विकास करायचा आहे, जमिनीचा खर्च कमी करायचा आहे. पिकाचा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला जैविक खताकडे वळणे गरजेचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये.